आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ते वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। ही ताजी दृश्य आपण पाहतोय। वर्षा बंगल्याच्या गेट बाहेरची दृश्य। देवेंद्र फडणवीसांच्या गाड्यांचा ताफा हा वर्षा बंगल्यामध्ये जाताना दिसतोय। या बातमी संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। तिथे नेमकं काय घडतंय या अपडेट्स आपल्याला पाहायच्यात। दरम्यान पुढच्या शपथविधीसाठीची तयारी आता पूर्ण झालेली आहे। पोलीस आयुक्त विवेक फणसळकरांनी आझाद मैदानावर आज जाऊन पाहणी केली आहे। आझाद मैदानावरील तयारीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। आढावा आपण पाहणार आहोत। दरम्यान आत्ताच्या घडीची महत्त्वाची अपडेट ती म्हणजे देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। देवेंद्र फडणवीसांनी काल सुद्धा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। काल रात्रीच्या सुमारास ते वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते आणि त्यानंतर पुन्हा आज ते वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। काय तिथे घडतंय आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आता नेमक्या कोणत्या कारणास्तव ते भेटीसाठी आलेले आहेत, काही माहिती मिळते? विनोदजी, देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती एक पहिली बैठक पार पडली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे वर्षा या निवासस्थानी निघालेले आहेत। सुरुवातीला सागर बंगल्यावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे यांची एक बैठक झाली आणि या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। ज्या पद्धतीने चर्चा होत आहेत की शिंदे गट असेल किंवा ठाकरे अजित पवार गट असेल यांच्यावरती त्यांच्या आमदारांचा एक दबाव आहे की उद्या काही मंत्र्यांचा शपथविधी करण्यात यावा। जी माहिती मिळते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमासाठी अर्धा तास जो आहे हा वेळेची आरक्षित केलेला आहे। त्यामुळे या बाबतीत जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होईल अशी पहिला माहिती आली। त्यानंतर 10-5-5 अशा पद्धतीनं मंत्री शपथ घेतील अशा पद्धतीची सुद्धा माहिती समोर आली। मात्र आता सागर बंगल्यावरती एक छोटी बैठक झाल्यानंतर थेट देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी निघालेले आहेत। त्या ठिकाणी पोहोचलेले सुद्धा ते आहेत। ज्या पद्धतीनं आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांची खातेवाटपाच्या बाबतीत जी नाराजी आहे ही सुद्धा लपून राहिलेली नाही आहे। ही नाराजी सुद्धा कालांतराने वेळोवेळी बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळते आणि ही एकीकडे नाराजी दूर करत असताना उद्या नेमकं किती मंत्र्यांनी शपथ घ्यायची या बाबतीत सुद्धा चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सागर बंगल्यावरती भाजपच्या प्रदेशाध्यक्ष आणि 2 जे मंत्री होते यांची बैठक झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे आता वर्षावरती पोहोचलेले आहेत। विनोदजी, अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे विशाल, ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी एकत्रित पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य केलं होतं ते असं म्हणाले होते की त्यांच्या सत्ता सहभागाबद्दल किंवा मंत्रिमंडळातल्या समावेशाबद्दल जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेला त्यांचं असं वक्तव्य होतं की संध्याकाळपर्यंत गोष्टी स्पष्ट होतील। याचा अर्थ स्पष्ट होता की एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सहभागी होतील का प्रत्यक्ष याबाबत अजूनही साशंकता आहे। मात्र आत्ता जी बातमी येते किंवा आत्ता जे अपडेट्स आपल्याला प्राप्त होत आहेत त्यानुसार एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सहभागी होत आहेत। त्यांनी जी मागणी केली होती ती मागणी मान्य झाली आहे का आणि त्या संदर्भात ही बैठक होते का? विनोदजी, सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्याकडनं अशी मागणी करण्यात आली होती गृह खातं आपल्याकडे द्यावं। गृह खात्याची चर्चा मागे पडल्यानंतर त्यांनी ऊर्जा खात्याच्या बाबतीत मागणी केली गेली। त्यानंतर थेट एकनाथ शिंदेंनी असा पवित्रा घेतला की सरकारमध्ये समाविष्ट न होता आपण पक्षाचं काम करावं। मात्र या बाबतीत जर पाहायला गेलं तर त्यांच्याच आमदारांकडनं त्यांच्यावरती दबाव आला की तुम्ही सरकारमध्ये सहभागी झालं पाहिजेत, प्रशासनावरती तुमचं वचक आहे, एक पकड आहे आणि तुमची सध्या स्थितीला मुख्यमंत्री म्हणून जे काम केलंय या बाबतीत एक ओळख आहे। हा जरी एक मुद्दा असला तरी ज्या पद्धतीनं पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महत्त्वाचं विधान केलं की मी या सरकारमध्ये थेट सहभागी असणार की नाही याच्या बाबतीत मी संध्याकाळी सांगतो। मात्र या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा एक महत्त्वाचं विधान आहे ते म्हणजे मित्रासारखे आम्ही राहू, 4 गोष्टी चांगल्या घडतील, 4 गोष्टी मनाविरुद्ध असतील। याचा अर्थ कुठेतरी काही गोष्टी मनाविरुद्ध होताना या महायुतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्या मनाविरुद्ध आहेत का
हे सगळ्या प्रश्न निर्माण होऊन याच्या आता चर्चा होऊ लागलेल्या आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे यांची ज्या पद्धतीनं खात्यांच्या बाबतीत जी नाराजी आहे ही कुठेतरी नाराजी आता उघडपणे येताना आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीला गृहमंत्री पदाचा ज्या पद्धतीनं आग्रह करण्यात आला होता ही मागणी मागे पडल्यानंतर थेट ऊर्जा खातं आणि त्यानंतर नगरविकास खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे असेल असं म्हटलं जातंय। त्याचबरोबर ते आता उपमुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ घेतील हे सुद्धा समजतंय। मात्र या सगळ्यांच्या बाबतीत एकनाथ शिंदे यांची नाराजी वेळोवेळी समोर येताना आपल्याला पाहायला मिळते आणि सागर बंगल्यावरती ही बैठक पार पडल्यानंतर कारण का या बैठकीमध्ये अतुल सावे, रवींद्र चव्हाण आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर अगदी म्हणजे बावनकुळे महत्त्वाच्या हे उपस्थित नेत्यांसोबत होते। बैठक या पार पडल्यानंतर आता फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झालेत, त्यामुळे तिथे काय घडतं हे महत्त्वाचं असेल आणि प्रामुख्यानं एकनाथ शिंदे यांचं समाधान भाजप करतंय का ते पाहणं महत्त्वाचं असेल। असेच या बैठकीवर लक्ष ठेवून आम्ही अपडेट्स घेऊ। विशाल, धन्यवाद तुर्तास।